राज्यातील सर्व शेतकरी बांधव आज खुश झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण सरकारच्या माध्यमातून 93 लाख शेतकरी बांधवांना आज आणि उद्या नमो आणि पीएमचा हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. पुढच्या एका तासाच्या आतमध्ये सर्वांना दोन्ही योजनांचे मिळून 4,000 रुपये जमा होऊन जातील. तसेच ज्या शेतकरी बांधवांनी आता मागील 2-3 वर्षांचा पीक विमा भरलेला आहे त्या शेतकरी बांधवांना आता हेक्टरी 15,000 रुपये देण्याचा निर्णय जाहीर झाल्याचं पाहायला मिळतंय. महिन्याच्या सुरुवातीला शेतकरी बांधवांना हा सर्वात मोठा लाभ मिळत असल्यामुळे शेतकरी बांधव खुश झाले आहेत. येत्या 24 तासामध्ये आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 19,000 रुपये रक्कम जमा होण्याची शक्यता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून वर्तवण्यामध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. ते म्हणजे शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये पहिल्या योजनेच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारचे आता पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आणि ज्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना 15,000 रुपयांचा पीक विमा, असं टोटल शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 19,000 रुपयांचा लाभ शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती आता समोर येत आहे. नमो शेतकरी योजना पीएम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्याला मंजुरी देण्यात आलेली असून सरकारच्या माध्यमातून जोरदार वितरण आता आजपासून सुरू होणार असल्याची जोरदार माहिती समोर आली आहे. आता तुम्ही पाहिल्याप्रमाणे आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैशांचं वितरण हे जोरदार सुरू करण्यामध्ये येणार आहे. हे पैसे 2 ते 3 टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येतील. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा त्या ठिकाणी पुढचा 9वा हप्ता, पीएम किसान योजनेचा पुढचा 23वा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. दोन्हीही हप्त्यांचे मिळून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2,000 अधिक 2,000 असा एकत्रपणे 4,000 रुपयांचा लाभ तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणारच आहे. पण तसेच मागच्या 2-3 वर्षांचा जो रखडलेला शेतकरी बांधवांनो पीक विमा होता, ज्याची शेतकरी बांधव मागच्या 2-3 वर्षापासून वाट पाहून कंटाळले देखील होते, तर त्याचे 15,000 रुपये असं एकूण 19,000 रुपयांचा लाभ शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आजपासूनच जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. पहिल्या टप्प्यासाठी जवळपास आपल्या राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यांची यादी बँकांना देऊन टाकण्यात आल्या आणि बँकांना या ठिकाणी स्पष्टपणे पैसे वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आले. आज पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती वाटप झाल्याशिवाय कोणतीही बँक बंद करू नका, कारण शेतकरी बांधव हप्त्यांची योजनांची वाट पाहून कंटाळले आहेत. अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी राज्य आणि केंद्र सरकारने दिल्या आहेत. या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जोरदार वाटप सुरू होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. बघा, 15 जिल्ह्यांपैकी 5 जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासूनच जोरदार वाटप सुरू करण्याची माहिती समोर आली आहे. कारण सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांनो 5-5 म्हणजेच की जिल्ह्यांचे गट 3 असे तयार करण्यामध्ये आले आहेत. सकाळी, दुपारी, सायंकाळी असं 3 टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पैशांचं वितरण हे जोरदार सुरू होत असल्याची माहिती समोर आली आहे. हे पैसे शेतकरी बांधवांनो मागच्या आठवड्यामध्येच तुम्हाला जमा होणार होते, परंतु या अचानक महत्त्वाच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र स्टेट बँक आणि पोस्ट ऑफिस आणि या महत्त्वाच्या 3 ते 4 बँकांमध्ये सर्व्हर डाऊन असल्याचा प्रॉब्लेम येत होता आणि याच बँकेमध्ये शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा खातं नक्कीच खोललेलं आहे आणि त्यामुळे तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैशांचं वितरण लवकर झालेलं नाहीये. हे तुम्ही शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा. परंतु आज सर्व शेतकरी बांधवांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सकाळपासूनच हे 4,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागलेत आणि ज्यांनी विमा भरला आहे त्यांनाच फक्त 15,000 रुपये लाभ हे महत्त्वाच्या 15 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होऊ लागला आहे. पहिल्यांदा तुम्हाला शेतकरी बांधवांनो राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता जमा करण्यामध्ये येईल. त्यानंतर लगेचच तुम्हाला केंद्र सरकारचा जो पीएम किसान योजनेचा मोदीचा हप्ता आहे म्हणजे पुढचा 23वा हप्ता हा शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येईल. असं पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला एकखटी 4,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज पाहायला मिळेल. आताच व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा तुम्ही शेतकरी बांधवांनो पाहिलंय की 1,700 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करून आल्याची माहिती समोर आली आहे आणि जोरदार पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. आज आणि उद्या या 24 तासाच्या आतमध्ये पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी वाटप करण्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत फक्त तुम्ही शेतकरी बांधवांनो ऐकत होतात, कोण म्हणतंय आज पैसे जमा होतील, कोण म्हणत होतं उद्या पैसे जमा होतील,
फक्त अफवा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो पसरलेल्या होत्या, परंतु शेतकरी बांधवांना ठामपणे नेमकी कधी पैसे येणार हे कोणीही सांगत नव्हतं. महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 2 जून रोजी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आली. आता पुढील 5 ते 6 जून पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे वाटप चालूच राहणार आहे. टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे वाटप चालणारच आहे. त्या ठिकाणी आज शेतकरी बांधवांनो निधी वाटपाला मुहूर्त लागलाय. निधी मंजूर करून आता थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याची ही माहिती मोठी समोर येत आहे. मग तुम्हाला वाटत असेल शेतकरी बांधवांनो हे पैसे नेमकी सर्वांना सरसकट सरकार वाटणार का? तर बघा, सर्वांना जर का सरसकट वाटायचं म्हणलं तर ते सरकारला सुद्धा परवडणार नाही, हेच तुम्हाला देखील चांगलं शेतकरी बांधवांनो माहीत आहे. त्यामुळे फक्त राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 ते 15 जिल्ह्यांमध्ये हे वाटप होईल आणि उरलेले जे 25 जिल्हे आहेत आणि त्या 25 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना 15 जून पर्यंत वाट पाहावी लागू शकते. म्हणजे 25 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अजून 15 दिवसांची ही वाट पाहावी लागेल. सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकर पैसे हे जमा व्हावेत. या ठिकाणी आता 2 टप्प्यामध्ये वाटप ठरवल्याची मोठी माहिती समोर येत आहे. पहिल्या टप्प्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आज आणि उद्या म्हणजे येत्या 24 तासामध्ये पैसे जमा करण्याची कसल्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांनो सरकारच्या माध्यमातून ऑर्डर देण्यामध्ये आलेली आहे. ज्यावेळी सरकारच्या माध्यमातून JR काढला जातो आणि DBTचं बटन दाबण्यामध्ये येतं, त्यावेळी हमखास पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती DBTच्या अंतर्गत जमा करण्यामध्ये येत असतात. मग शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरसकट बँक खात्यात पैशांचं वितरण होणार का? सरकारच्या 2 नियमामध्ये जे शेतकरी बांधव पास होतील त्याच शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळेल, हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. तर आता पहा सरकारचे नेमके कोणते नियम आहेत, कोणते ते 15 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनाच हा लाभ मिळेल आणि कोणते शेतकरी बांधव यामध्ये पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी बांधव यामध्ये अपात्र असणार आहेत. आता हे सर्व काय आपण पुढील 1 मिनिटामध्ये शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत. त्यामुळे आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनाविषयी शेतीविषयी माहिती सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळत असते. तर आता पहा नंबर 1 वरती तुम्हाला काम करण्यामध्ये सांगण्यामध्ये आलेलं आहे E-KYC. ज्या शेतकरी बांधवांची E-KYC अपूर्ण आहे असे शेतकरी बांधव हप्त्यापासून योजनापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे E-KYC लवकरात लवकर पूर्ण करा. आणि नंबर 2 वरती काम म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाहीये असे शेतकरी बांधव सुद्धा या हप्त्यापासून वंचित राहू शकतात, हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या. त्यामुळे हे 2 कामे ज्या शेतकरी बांधवांचे पूर्ण नाहीत त्या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर पूर्ण करा. तर आता शेतकरी बांधवांनो तुम्ही पात्र असणार आहेत, हे जर का 2 कामे तुमचे पूर्ण असतील तर, आणि हे 2 कामे तुमचे पूर्ण नसतील तर तुम्ही अपात्र राहणार आहेत. त्यामुळे हे 2 कामे लवकरात लवकर पूर्ण करा. तर आता आपण पाहणार आहोत की नेमकी कोणते ते 15 जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा येतो की नाही हे एकदा शेतकरी बांधवांनो नक्की चेक करा. तर पहा नंबर 1 वरती आहे बीड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांना हप्त्यांचा योजनांचा पीक विम्यांचा पूर्णपणे लाभ दिला जाणार आहे. बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना हप्त्यांचा लाभ दिला जाणार आहे. अकोला, अहमदनगर मधील जर शेतकरी असाल, अकोला अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल, नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला सुद्धा नमो पीएमचा हप्ता दिला जाणार आहे. पीक विमा रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम हप्त्यांचा लाभ दिला जाणार आहे. कोल्हापूर, जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा रक्कम जमा होणार आहे. गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यामधील सुद्धा पूर्ण शेतकरी बांधवांना हप्त्यांचा लाभ दिला जाणार आहे. जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना हप्त्यांचा लाभ दिला जाणार आहे. नागपूर, नाशिक, नंदूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना हप्त्यांचा लाभ दिला जाणार आहे. सिंधुदुर्ग, ठाणे, सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना हप्त्यांचा लाभ दिला जाणार आहे. त्यानंतर रायगड या जिल्ह्यामध्ये सुद्धा हप्त्याचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.